नमस्कार मंडळी. सामान्य माणसाला अधर्माचे दुष्परिणाम पटवून देऊन धर्माकडे वळवावे लागते. त्याला आपले भले व्हावे असे वाटत असते, पण दुर्दैवाने विषयभोगांच्या विपुलतेला तो समृद्धी समजतो. विषय उपभोग सोडून श्री रामचंद्रांशी घट्ट नाते जोडणे हे हिताचे आहे असे समर्थ म्हणतात. ऐका 22व्या मनाच्या श्लोकात समर्थ आणखी काय म्हणतात. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. मना सज्जना हित माझे करावे. राहुल नावाचा तरुण होता. नेहमी धावपळ, नोकरी, मोबाईल, सोशल मीडिया, तुलना. त्याला वाटायचे सगळे पुढे गेले, मीच मागे आहे. एक दिवस आजोबा म्हणाले, मना सज्जना हित माझे करावे. राहुल म्हणाला, आजोबा मी तर माझंच हित करतोय. चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, चांगला पगार, बऱ्यापैकी सेव्हिंग्ज. आजोबा हसले, म्हणाले, ते फायदे आहेत, हित नाही. राग कमी होणं, मन शांत राहणं, चुकीचं सोडण्याचं धाडस, देवाचं सद्बुद्धीचं स्मरण, हे खरं हित. रात्री राहुलने मोबाईल बाजूला ठेवला आणि आत्मचिंतन केलं, आजोबा जे काही म्हणाले त्यावर. तेव्हापासून त्याचा मार्ग बदलला. आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यामुळे मन शांत झाले. समर्थ म्हणतात, हित म्हणजे स्वार्थ नाही, हित म्हणजे स्वतःचा उद्धार. रघुनायका दृढ चित्ती धरावे. हे मना, तुला खरंच शांती हवी असेल तर तू रघुनाथाला मनात घट्ट पकड. समर्थ म्हणतात, मना सज्जना माझे हित कर. सज्जन म्हटले की कल्याणाच्याच मार्गाला नेणार. अकल्याण ही दुर्जनांची प्रवृत्ती. आता हे सज्जन मन हित करणार म्हणजे काय? श्रीरामांच्या ठायी चित्त एकाग्र करण्यासाठी श्री रामचंद्राला घट्ट धरून ठेवणार. वाल्याकोळी जो मूळचा डाकू होता, त्याला नारद मुनींनी रामनामाचा जप करायला सांगितले. रामनामाचे महत्त्व एवढे की खूप वर्षांच्या अखंड रामनामाने वाल्याचा वाल्मिकी झाला. रघुनायकाला चित्ती धरून ठेवले की काय चमत्कार होतात पहा. डाकूचा ऋषी होतो, जो 100 कोटी श्लोकांचे रामायण लिहितो. म्हणून हे सज्जन मना, तू माझे हित कर. माझ्या चित्तात रघुनायकाला स्थिर कर, घट्ट धरून ठेव, असे समर्थ म्हणतात. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. मनोजवम मारुततुल्य वेगम. मनासारखाच वेगवान असा मारुती रामाला आपला स्वामी मानतो. हनुमान अत्यंत बुद्धिमान आहे. अनेक शास्त्रांमध्ये पांडित्य संपादन केलेला बुद्धिमताम वरिष्ठम आहे. तो राजकारण धुरंधर आहे, जितेंद्रिय आहे, चतुर आहे, शक्तिशाली आहे. संगीत, व्याकरण, छंदशास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा अनेक शास्त्रांमध्ये त्याने पांडित्य मिळवलेलं आहे. असा असामान्य मारुती श्रीरामांपुढे नम्र आहे. हा पवनपुत्र हनुमान श्रीरामांचा दास आहे. हे एवढे मोठे व्यक्तिमत्व श्रीरामांना श्रेष्ठ मानते, त्यातच त्यांची थोरवी आहे. श्रीराम स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक यांचे म्हणजे त्रैलोक्याचे धनी आहेत. ते लोकांचा उद्धार करतात. अशा श्रेष्ठ दैवताला धरून ठेवणे म्हणजे त्याच्यात आपले मन स्थिर करणे हे आपल्याच हिताचे आहे. तुलसीदास रामचरितमानस या महान ग्रंथाचे रचयिता. अगदी साध्या भाषेत रामभक्ती लोकांपर्यंत पोहोचविणारे. राम म्हणजे त्यांचा श्वास. रामनामातच त्यांना मोक्ष आणि समाधान दिसलं. जसे मारुती, तुलसीदास यांचे श्रीरामांवर निस्सीम प्रेम आहे, तसेच आपलेही श्रीरामांवर निस्सीम प्रेम, निस्सीम भक्ती असणे जरुरीचे आहे, असे समर्थ म्हणतात. बोला, जय जय रामकृष्ण हरी.